अंकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणारं पहिलं व्यासपीठ कोकण डायरी। फायनान्स करणाऱ्या सगळ्या यंत्रणा म्हणून आपल्या मागे उभी होतो। कसं आहे, तुमची मानसिकता असेल ना तर सगळं होतं। इफ देर इज अ विल देर इज अ वे। तुमची इच्छा असेल तर प्रत्येक गोष्टीला मार्ग निघतो। मी एक किस्सा तुम्हाला सांगतो की जेव्हा आम्हाला हे कर्ज वितरण करत होतो कोविडच्या काळामध्ये, तेव्हा आता हे जास्त लोकांची मागणी आली। मी घाबरलो, असलं एवढ्या लोकांना पैसे कुठं द्यायचे। तर मग मी राज्य बँकेला पत्र लिहिलं की बाबा आता आमच्याकडे सेल्फ डेव्हलपमेंटला खूप मागणी होते, तर आपण कन्सोर्शियम मध्ये म्हणजे सहभाग योजनेत तुम्ही मिळून फंडिंग होईल। राज्य बँक मोठी आपली ताकदवान 40,000 कोटीची बँक आहे। मी त्यांना पत्र लिहिलं, पण कधी कधी बुद्धिमान लोकांचा त्रास कसा होतो, ते हुशार लोक मी आपला तुमच्यासारखा सर्वसामान्य करायचं ना, लोकांचं भलं होतं बघू कायदा बिदा। त्यांनी आरबीआयला पत्र लिहिलं किंवा मुंबई बँकेच्या अशाचं पत्र आलंय, आम्हाला कर्ज द्यायला परवानगी बाबतीत मार्गदर्शन करावं। त्यांनी त्यांना परवानगी द्यायचं दूर राहिलं, त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं तुम्ही रिअल इस्टेटला पैसे देता तात्काळ बंद करा। म्हणजे बंद मागायला मदत गेलो, त्यांनी अक्कल चालवली, आमचं होतं ते बंद झालं। आणि त्यावेळेला 2 इमारती लोकांनी तोडल्या होत्या, बाहेर लोक गेली होती। त्यांना जर पैसे दिले नसते तर आत्महत्याच केल्या असते। मी ठरवलं विचारा माझ्या डायरेक्टरना, काय जेलमध्ये फाशी द्यायचे आहे ते। त्यावेळेला मी 30-30 कोटी त्या दोन्ही संस्थांना दिले। आणि त्यानंतर मग मी देवेंद्र फडणवीस साहेबांना घेतलं, विनंती केली, पण साहेब अशी परिस्थिती आहे, तर आम्ही मदत मागायला गेलो पण आमच्याच अंगाशी आलं होतं। आणि तेव्हा शक्तिकांत दास गव्हर्नर होते, कोविड होतं। मग साहेब आणि मी दोघेच गेलो, शक्तिकांत दासना देवेंद्रजींनी पूर्ण समजून घेतलं होतं। अर्धा पाऊणचा समिती गेलो की हे सेल्फ डेव्हलपमेंट जे आहे हे रिअल इस्टेट नाही, इथे नफा कोण कमावत नाही। या सभासद संस्था त्या जिल्हा बँकेच्या आहेत, ज्यांचा कर्ज घेण्याचा अधिकार आहे आणि जो कर्ज देणं हा बँकेची जबाबदारी आहे, आणि ते कुठेही धंदा करत नाही। इथे जो फायदा होतो तो सभासदांना त्यांचंच घर जास्तीचं घर मिळतं। आणि शक्तिकांत दास इतके प्रभावित झाले की ते म्हणाले बहुत ही अच्छा, ये तो ऑल इंडिया लेवल पे करना चाहिए। ज्यांनी नोटीस पाठवलं होतं, म्हणजे चांगली गोष्ट समजावून सांगितली। मुंबईमध्ये गृहनिर्माण सोसायटीने स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास स्वतः करा अशा प्रकारची योजना मुंबई जनता बँकेच्या पुढाकारांना आपण आणली। त्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजाश्रय सरकारी दिला आणि आज मुंबईत मोठ्या प्रमाणावरती यशस्वी होते। आज जवळपास 2-3 हजार प्रस्ताव आले, त्यातले 36 लोकांना आम्ही कर्ज देऊन संस्थांना 15 इमारती पण राहायला गेली। आणि मग हे अभियान आता सर्वदूर पसरतंय। ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे, नाशिक, आणि त्यामुळे आता अशाच प्रकारचा स्वयं पुनर्विकास त्याचा जास्त लाभ पनवेलकरांना होऊ शकतो, नवी मुंबईकरांना होऊ शकतो। सिडकोच्या सोसायटी आहेत, 25 वर्षापूर्वी बांधलेले आहेत। आणि प्रशासनाने मुंबईचं मॉडेल स्वयं पुनर्विकासाचं पनवेलमध्ये राबूया अशा प्रकारची इच्छा प्रकट केली। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते आणि तिथून तो विषय घेऊन आज त्याचं पहिली बैठक या ठिकाणी होते। आणि मला वाटतं आता आमच्या टप्प्याटप्प्यानं बैठका होतील आणि महिनाभरात पनवेलकरांसमोर किंवा पनवेलच्या गृहनिर्माण संस्थांसाठी नेमकं काय करणार आहे हे प्रशांतदादा त्याचा आराखडा सगळ्यांसमोर आपल्या माध्यमातून सादर करतात।